का नाही, त्या राजूला लागलेत का नाही, हे आपण बघू शकतो का? हे दिसणारे फळ नाहीत. बायबल काय सांगत आहे, हे विचारामधून येतात, हे कृतीमधून दिसतं आणि वर्तनामधून हे फळ दिसतात. कशामधून दिसते? वर्तन. कुठल्याही ख्रिस्ती व्यक्तीला जो प्रभूवर विश्वास ठेवतो, आता त्याला ती काही घेऊन फिरत नाही ती फळं लागले, पण त्याच्या विचारामधून, त्याच्या बघण्यामधून, त्याच्या बोलण्यामधून, त्याच्या व्यवहारामधून, त्याच्या कृतीमधून कळतं की ह्याला ख्रिस्ताचे फळं आहेत का नाही. हालेलुया. हे 4 फळाचा अभ्यास आपण करणार आहोत. पवित्र आत्म्याचे फळं आहेत आणि हे फळ आपल्याला लागणं गरजेचं आहे. बायबलचं वचन काय सांगत आहे यिर्मयामध्ये, की जे झाड पाण्यापाशी लावलेलं आहे त्याचा प्रवाह, त्याचे मुळं पाण्याला शोषून घेतात आणि कितीही ऊन आलं, कितीही संकट आलं तर ते सुकून जाणार नाही. मला सुकून जाणार नाही. जर तुम्ही ख्रिस्ताच्या बरोबर त्या पाण्यापाशी तुमचं झाड असेल, या तुमचा विश्वास असेल, या तुमचं जीवन लावलेलं असेल, तर कितीही संकट येऊ द्या, तुमचं घर, तुमचं जीवन, तुमचा पैसा, तुमचं जे काही कुटुंब आहे सुकून जाणार नाही आणि तुम्हाला त्याची भीती बी राहणार नाही, जर तुम्ही ख्रिस्तामध्ये असताल तर. हे 4 फळांचा अभ्यास करणार. आता पहिलं फळ काय आहे? पवित्र आत्म्याचे